कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला। आज होलिका दहन, देवाच्या पालख्यांची मिरवणूक, तर रस्त्यावर सोंगांची धमाल, महिषासूर आणि संकासुराच्या खेळानं रंगत। कोळी बांधवांच्या होळी सणाला सुरुवात। कोळीवाड्यात पारंपरिक गाणी नृत्यानं वातावरणात चैतन्य। वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंचाही कोळी बांधवांसोबत ठेका। होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी निमित्त मुंबई पोलिसांकडून नियमावली जाहीर। पादचाऱ्यांवर रंग, पाण्याचे फुगे फेकल्यास कारवाई होणार। सतीश भोसलेला आज प्रयागराज जिल्हा कोर्टात हजर करणार। बीडमधील अमानुष मारहाण प्रकरणी सतीश भोसलेला अटक। पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दत्ता गाडेवर आणखी 3 कलमांची वाढ। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाचा 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा। सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचंही कोर्टाकडून स्पष्ट। विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 88 अर्ज। आज कोर कमिटी बैठकीत अंतिम उमेदवारांचं नाव ठरणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेच्या रिक्त जागेच्या उमेदवारीसाठी कोर कमिटीची आज बैठक। बैठकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करायचं हे निश्चित होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। मुंबईतील वर्ल्ड जिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटच्या अनुषंगानं दिल्लीमध्ये बैठक। शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचं मुंबईतलं आंदोलन स्थगित। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यावर शेतकरी ठाम। 8 एप्रिलला मेळावा। अंतराळवीर सुनीता विल्यम्सची घरवापसी आयत्यावेळी पुढे ढकलण्याचा नासाचा निर्णय। सुनीताला घेऊन येणाऱ्या यानाच्या उड्डाणात तांत्रिक बिघाड। सुनीता विल्यम्स गेल्या 9 महिन्यांपासून अंतराळ स्थानकावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।